राजा परीक्षितीला भगवान शुकाचार्य म्हणतात, राजन ऐक, ज्या वंशामध्ये माझ्या भगवंतानी अवतार घेतला तो वंश म्हणजे चंद्रवंश. एक सूर्यवंशाचा आपण इतिहास पाहिला, आता दुसरा वंश चंद्रवंश आहे. ज्या चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्णाने भगवान योगेश्वराने अवतार घेतलेला आहे. आदिनारायणाचे मानसपुत्र आहेत ब्रह्मा, ब्रह्माचे अत्री, अत्रीचे चंद्रमा, चंद्रमाचे बुध, पुरुखाचे नाभी, नाभीचे विश्वामित्र, जमदाग्नी, जमदाग्नी आणि रेणुका मातेच्या पोटी भगवान परशुरामाचा अवतार झाला. ही तुम्हाला आम्हाला कथा माहित आहे. आलं का लक्षामध्ये? वडिलांच्या सांगण्यावरून आईचा शिरच्छेद करणारा पुत्र म्हणजे परशुराम. मग तुम्ही म्हणाल मारा आई बापांना, असं नाही. परशुराम वडिलांनी सांगितलं उडव आईचं शिर, कुठलाच विचार केला नाही. त्यांना माहित होतं की आपल्या बापामध्ये पण तेवढीच ताकद आहे. आलं का लक्षामध्ये? पुनश्च आई जिवंत करण्याचं सामर्थ्य. मी का बोलवलं? परशुरामाने 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली. 21 वेळा असा महाबलशाली परशुरामाने पुढं आपली धनुर्विद्या द्रोणाचार्य पितामह भीष्मांना बर का दिली. बर का, हे गुरु म्हणजे परशुराम पितामह भीष्माचे आणि द्रोणाचार्याचे गुरु आहेत महाभारतामध्ये. आलं का लक्षामध्ये? या विश्वामित्राच्या वंशामध्ये पुढे राजा नहुष झाले. नहुष स्वर्गाधिपती झाला. ज्ञानोबराय वर्णन करतात या नहुषाला एकूण 6 मुलं. महाभारताचा जो उगम आहे तो इथून आहे, नहुषापासून. नहुष स्वर्गाधिपती झाला, परितो राठी भांबावला. याला स्वर्गाचं राज्य भेटणार एवढी घाई गडबड झाली. महाराज स्वर्गाकडे निघाला तर रथाला त्याने घोडे झुंपवत का नाही? मोठमोठाले ऋषी साधू संतच रथाला लावले आणि तो बोलायचा चला लवकर. म्हणजे एवढी घाई झाली केव्हा त्या इंद्राच्या गादीवर जाऊन बसेल. ऋषींनी शाप दिला, तो भुजंग होती, साप होती. आलं का लक्षामध्ये? आणि तो भुजंग पावला. या नहुषाला एकूण 6 मुलं, यती, ययाती, संयाती आणि अयाती. ययातीचा विवाह शुक्राचार्याची मुलगी देव्यानी सोबत झाला. याच देव्यानीच्या सोबत दासी म्हणून शर्मिष्ठा आली. तो कथाभाग तुम्ही कधी ऐकला असेल तर पाहून घ्या. आलं का लक्षामध्ये? शुक्राचार्याने शाप दिला कोणाला? ययातीला. तो आणि शाप दिल्याच्या नंतर सांगितलं की तू तुझं जे म्हणजे तारुण्य आहे तुला वृद्ध अवस्था प्राप्त होईल. आणि तो महाराज वृद्ध झाला. भर तारुण्यामध्ये वृद्ध अवस्था. काय करावं? उशाप दिला. जर तुझा मुलगा तुला एखादा तारुण्य दिलं तर तुला तारुण्य प्राप्त होऊन तू विषय उपभोग भोगशील. म्हणून या ययातीने आपल्या मुलाचं अर्थात गुरुचं तारुण्य घेतलं आणि हजारो वर्ष विषयांचं सेवन केलं. आणि शेवटी यालाही पश्चाताप झाला. न जादू काम कामानाम मुपभोगीन शाम्यती. बर का, याच पुरुच्या वंशामध्ये पुढे दुष्यंताचे भरत, या भरताच्या नावावरून आपल्या देशाला नाव भरत आहे. कथाभाग अजून विस्तारानं आहे. भरताचे रंतिदेव बर का, याच वंशात या पुढे 2 शाखा निर्माण झाल्या. पहिली पांचाल शाखा आणि दुसरी कौरव शाखा. म्हणजे पांडव आणि कौरव हे 2 वंश पुढे चालू झाले. ययातीचे ज्येष्ठ पुत्र यदू आहेत. यदूचे देवमिडाचे पुत्र वसुदेव. वसुदेवांना एकूण 7 पत्न्या. किती पत्न्या? 7 पत्न्या. आणि आता म्हणजे 6 पहिल्या आणि नंतर केलेली 7वी पत्नी. वसुदेव महाराजांचा विवाह ठरला कोणासोबत? देवकी सोबत. लग्ना माझे विघ्न झाले आहे का? वसुदेवा देत देवकी बहीण
कंसानं आपली बहीण वसुदेवाला दिली, परंतु लग्नामध्ये विघ्न झाले आहे का? हो, आकाशाची वाणी सांगत असे कंसा. हो, आकाशवाणी झाली. अरे मूर्ख कंसा, ज्या बहिणीचा विवाह तू थाटा मारणार करत आहेस ना, तुला कल्पना आहे याच बहिणीच्या पोटी आठवाईचा पुत्र वधील तुझसी, तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे, तुझा वध करणार आहे. अरे जेव्हा ही आकाशवाणी कंसाने ऐकली, तलवार काढली, घेऊनिया खडग मारावया धावला, हात तो धरिला वसुदेवी. तलवार काढली कंसाने मारण्यासाठी. हिचं पोरग मला मारणार आहे का, हिलाच ठार करतो म्हणून जेव्हा धावला, वसुदेवाने हात धरला. एक कंसा, काय करतो? माझी धर्मपत्नी, तुला अधिकार नाही. आता ही तुझी बहीण राहिलेली नाही, माझी धर्मपत्नी आहे आणि धर्मपत्नीचं रक्षण करणं माझं काम आहे. काय प्रॉब्लेम काय? कंसाने सांगितलं हिचा 8वा मुलगा मला मारणार आहे. ते म्हणला 8वा मारणार आहे ना, मग आम्हाला बंदीखान्यात टाका, झालेले पुत्र मी तुम्हाला देईल, हिला काय मारतो? म्हणून पुढे कंसाने वसुदेव देवकीना बंदीखानामध्ये टाकलं. महाराज 6 पुत्र मारले पुन्हा कंसाने, 6. आता 7व्याने देवकी गर्भवती आहे बर का. इकडं देवतांनी विचार केला, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे बर का. बुडविला धर्म, धर्म झाला फार, सोसविना भार मजाता. पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीसे झाले ओझे त्याचे. दिदला त्रास ऋषी मुनी सर्वा, न पूजिती कोणी देवाय. राहिले यज्ञ, मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या बहिणी. ही सर्वच मंडळी पृथ्वी माता गायीचं रूप करून ब्रह्मदेवापाशी गेली. सगळा अधर्म सांगितला. ब्रह्मदेव, इंद्रदेव, चंद्रदेव, सूर्यदेव ही सगळी देवता भगवान विष्णूकडे गेली आणि विनंती केली, देवादिदेवा जगत्री जीवा, पुरीसी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा. आणि सांगितलं तुम्हाला अवतार घ्यावा लागणार आहे. तेव्हा भगवान शेष नारायणाला बोलू लागले, चला अवतार घेऊ आता. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. भगवान शेष नारायण म्हटले, देवा बस झालं, तुमच्या सोबत पाठीमागा अवतार घेतला आणि आमच्या नशिबाला 14 वर्ष वनवास आला. नको ती काम आम्हाला करावं लागली. कंदमुळे आणून द्या, तुमच्या पाठीमागे राहावं लागलं अनवणी पायानं. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष. आता मी अवतार घेणार नाही, बस झालं. भगवान म्हटले, त्यावेळेस तुम्ही लहान झाले लक्ष्मण म्हणून, आता मोठे व्हा. आता तो वडील होईगा सर्वज्ञा, तुम्ही मोठे व्हा, मी लहान होतो आणि तुम्ही सांगाल ते काम मी करतो. पाळणी मी आज्ञा तुझी बारी, देवकी उद्धरी राहावे जावोनी, मायेशी मागुनी पाठवितो. आणि शेष नारायणाला सांगता, जा तुम्ही देवकीच्या उद्धरामध्ये राहा, मायेला पुन्हा पाठवतो. मग देवकीच्या उद्धरामध्ये 7वा गर्भ शेष नारायणाचा त्यांचा आलेला आहे बर का. योगमायेने तो गर्भ काढला आणि गोकुळामध्ये यशोदेच्या उदरी नेऊन टाकला. पुढे तिकडे बलराम दादाचा अवतार झालेला आहे. आणि आता मात्र 8व्याने देवकी गर्भवती आहे. यावेळेस मात्र त्या गर्भाचं तेज काही अलौकिक आहे. अलौकिक आलं का लक्षामध्ये? देवकी वसुदेवाला बोलते, स्वामी आपण किती आभारी आहोत.
आपल्याला 8 मुलं बाळ झाली, परंतु एकाचंही तोंड आपण पाहिलं नाही. एकाला स्तनपान करण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं नाही. मांडीवर खेळण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये लाभलं नाही. आपल्यासारखे अभागी मी म्हणेल या जगाच्या पाठीवर कोणी नाही बरं का. हो, वसुदेवजी बोलतात, काय करणार, परिस्थिती नाजूक आहे. हो, देवकी बोलते काहीतरी करा, यावेळेस तरी या बाळाचं रक्षण व्हावं, काहीतरी करा. हो, आणि महाराज पुढं नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे. नामदेव महाराज बोलतात, देवदेवतांनी ज्यावेळेस विनंती केली, भगवान तुम्ही आता चला अवतार घेण्यासाठी तयार व्हा, असं ज्यावेळेस विनंती केली, भगवंताचं आपल्याला स्वागत करायचे. 2 शब्दाचं आपलं स्वागत गीत होणार आहे. नंतर भगवंताचं प्रागट्य होईल आणि आपल्या कथेला आपण या ठिकाणी विश्राम देऊ. थोडेसे फुलं बनवलेत का? बनवले, सर्वांना द्या थोडस. गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला प्रागट्य करायचं बरं का. हो, भगवान कारागृहामध्ये वसुदेव देवकीच्या पोटी 8 वर्षाचे प्रगट झाले. नामदेव महाराज बोलतात, आयोनी संभव नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान प्रगट झाले 8 वर्षाचे. आता 8 या संख्येसोबत बरंच चिंतन आहे, आपण केव्हा तरी पाहू. 8 या आकड्यासोबत भगवंताचं अलग लक्षामध्ये वसुदेव देवकीनं पाहिलं. कोण? भगवान. वसुदेव आणि देवकी माता बोलू लागले, भगवान तू 8 वर्षाचा प्रगट झाला, जगातले कोण म्हणतील की हा वसुदेव देवकीचा आहे? 8 वर्षाचं कुठं बाळ असतंय का? आमची विनंती आहे तू छोटा हो. भगवंताने वसुदेवांना सांगितलं, बाबा मी छोटा होणार, तुम्ही मला टोपलीत घालायचं आणि गोकुळाला नंद महाराजांच्या घरी घेऊन जायचं. कुठं? गोकुळाला. अरे लक्षामध्ये भगवंत 8 वर्षाचे प्रगट झाले, नंतर छोटेसे झाले, टोपलीमध्ये घेतलं, भगवंताला डोक्यावर घेतलं, सगळी कारागृहाची बंधनं तटातट साखळदंड मोकळे झाले. आणि वसुदेवजी महाराज मथुरेतून कारागृहातून बाहेर पडलेले आहे. अरे लक्षामध्ये श्रावण मास चालू आहे, मध्यरात्र आहे आणि अशा अवस्थेमध्ये मंद मंद पाऊस चालू आहे. वर्षा ऋतू आहे, रात्रीची वेळ, ढगामध्ये विजांचा कडकडाट, यमुनेला पूर आलेला आहे. वसुदेवजी महाराजांनी यमुनेमध्ये पाय टाकला. जसा पाय टाकला, यमुने मातेने आपलं स्वरूप प्रगट केलं भगवंताच्या दर्शनासाठी. भगवंताने विचार केला की आपलं रूप, उग्र रूप वाढवत आहे, बाबांच्या नाका तोंडात पाणी जाते. यमुने मातेला पहिलं दर्शन दिलं, पाणी कमी झालं. पलीकडं काठावर गोकुळ आहे, त्या गोकुळामध्ये गेले. वसुदेवजी महाराजांनी भगवंताला नंद महाराजांच्या घरी यशोदेच्या महालामध्ये ठेवलं. तिथं असलेली माया उचलली, ती परत मथुरेमध्ये आली. इथं आता आपल्याला गोकुळामध्ये भगवंताचं प्रागट्य करायचं. भगवान गोकुळामध्ये नंद महाराज आणि यशोदेच्या घरी भगवंतांनी अवतार घेण्याची ही लीला, अवतार लीला शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात. राजन ऐक, त्या भगवंताचं आपण स्वागत गीत घेणार आहोत. स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा
स्वागतम स्वागतम शरणागतम स्वागतम 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 कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम स्वागतम शरणागतम स्वागतम हे स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण बोला बोला हे स्वागतम श्रावण वद्य अष्टमी बर का चंद्रवंशामध्ये मध्यरात्री हो भगवंताचं प्रागट्य गोकुळामध्ये झालेलं आहे. सर्वांनी एकदा जय जयकार करा. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय. हा आनंद उत्सव गोकुळामध्ये गवळणीच्या माध्यमातून गवळणी सांगतात. जनाबाई महाराज यांची गवळण प्रसिद्ध आहे बर का. गवळण सांगे गवळणीला गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला एक धावी पुढे वाटी ताटी सुंदवडी एक धावी पुढे वाटी ताटी सुंदवडी गवळण सागे गवळणीला गवळण सागे गवळणीला पुत्र झाला गोपाल कृष्ण भगवान की जय हो. भगवंताचं प्रागट्य गोकुळामध्ये झालेलं आहे. गोकुळाच्या आनंदाला पारावर नाही. तो आनंद आपण उद्यापासून आता 3 दिवस पाहणार आहेत. असं भगवंताच्या अलौकिक लीला अवतार कार्य या ठिकाणी राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराज सांगतात. राजन वसुदेव देवकीच्या पोटी भगवंताचं प्रागट्य झालेलं आहे. अयोनी संभव नव्हे काही श्रुणी नामयाचा स्वामी प्रगटला. गोकुळवासियांच्या आनंदाला पारावर नाही. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचळ काप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंदी करीती घरोघर गुडिया तोरणी करीती कथा गाती गाणी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. असा अलौकिक आनंद गोकुळवासी संपन्न करीत आहेत. भगवंत कृपेने साधू संतांच्या कृपेने
भगवान वैद्यनाथाच्या कृपा छत्राखाली आपण वैद्यनाथ या निवासामध्ये वैकुंठवासी परम श्रद्धेय डॉक्टर साहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथेचा कृष्ण जन्मोत्सवाचा हा आनंद आपण या ठिकाणी घेत आहोत. आपलं परम भाग्य आजची कथा याच ठिकाणी विश्राम करू आणि उद्यापासून पुढला कथा भाग आपण अगदी वेळेमध्ये 3 ते 6 या वेळेमध्ये घेणार आहोत. तेव्हा सर्वांनी हरई नमः हरई नमः हरई नमः बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण के जय. शुक्राचार्य महाराज के जय. जय श्री राधे श्याम द्वारिकाधीश भगवान के जय. नमः पार्वती पते हारे हारे महादेव बजरंग बली के जय. आरतीसाठी उठायचे.